नमस्ते, अनिता पुणेकर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज एक स्टोरी सांगणार आहे तुम्हाला आणि ही घटना खरी घडलेली आहे। खूप प्रकरण गाजलं होतं नाही का, खूप न्यूज, त्याच्यावर कॉमेडी व्हिडिओ, टाइमपास असे खूप झालते। पण टाइमपास तर झाला, पण ही रिअलिटी आहे, रिअल घडलेली घटना आहे। तर तुम्हाला सांगते। आता ही घटना बिहारमध्ये घडलेली। एक आजोबा होते, एक 75 वर्षाचे होते, त्यांचं वय 75 वर्ष होतं। आणि त्या आजोबांचं कसं होतं माहितीये का, त्यांनी अजून लग्नच केलं नव्हतं, म्हणजे लहानपणापासून। थोडी कॉमेडी टाईप पण सांगते तुम्हाला, कॉमेडी टाईप जरा कथा सांगते, एवढी पण सिरियस घेऊ नका। आता काय असं, आता 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं काय एवढं, मेलं तरी म्हाताऱ्या माणसाचं काय असते, 70च्या पुढं काय एवढी गॅरंटी नाही माणसाची आजकाल। तर बघा, आता त्या म्हाताऱ्याला 70 वर्षात, म्हणजे इतक्या दिवस तो असाच म्हातारा झाला। म्हातारा झाला तो म्हातारा, मग त्याला एक 75व्या वर्षी असं काय त्याच्या डोक्यात कल्पना आली, काय माहिती, म्हणजे त्याला काय वाटायला लागलं की त्याला असं म्हणजे लग्न करण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला। मग अशीच एक त्यांच्या, म्हणजे आता ही बिहारमध्ये घडलेली घटना आहे, अशीच एक तिथं विधवाबाई होती आणि तिला 2-3 मुलं होती आणि तिला पण एक सहारा पाहिजे होता, म्हणजे नाही का, आता तिचा नवरा वारला होता, मुलं होती लहान, आणि नाही का तिला म्हणजे एक आर्थिकदृष्ट्या मजबूती पाहिजे होती। आर्थिकदृष्ट्या म्हणजे आता मुलं, तुम्ही विचार करू शकता, आर्थिकदृष्ट्या भक्कम होण्या म्हणजे तो म्हातारा दिल ना काय खर्च पाणी, तो म्हातारा म्हटला मी तुझ्या मुलांचा वगैरे खर्च पाणी करतो आणि तू माझ्याशी शादी कर। 35 वर्षाची होती ती। आता तिला पण विचार पटला, कारण आता अशा टुकार पोराबरोबर, कुणाबरोबर बेकार मुलावर लग्न करून तिच्या 3 मुलांची जिम्मेदारी नाही ना कोण घेऊ शकत। आणि मग म्हातारा जरा हे होता, जरा नाही का, म्हातारा म्हणजे पैशाला आर्थिकदृष्ट्या भक्कम होता, चांगला। मग तिनं पण होकार दिला। मग सगळं रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं, सगळं दोघांची नाही का मन जुळली, विचार जुळली। तिनं पण एवढा विचार केला नाही, म्हातारा आहे कोतारा आहे जाऊ दे म्हणली, आता काय, तिनं मुलांचा विचार केला। आणि म्हाताऱ्यानं काय विचार केलता काय माहिती नाही मला। म्हाताऱ्यानं विचार कशासाठी लग्न केलं, किंवा त्याच्या म्हातारपणी पण इच्छा जागृत असतील त्याच्या, आणि त्याच्या इच्छा त्याला पूर्ण करायच्या होत्या। म्हातारा झालं म्हणून काय होतंय, माणूस म्हातारा होतो। मन तरुणच राहतंय ना आतून माणसाचं। मग आणि मग त्या म्हाताऱ्यानं आपलं सगळं झालं केलं, आता ज्या गोष्टीसाठी लग्न केले ती गोष्टीचा दिवस उगवला, म्हणजे म्हाताऱ्याची सुहागरात होती, सुहागरात। आणि मग त्यांच्या ते चांगले 2 जण बोलायचे, गप्पा मारायचे, करायचे, ती बाई बी ती म्हातारा बी। आणि मग आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे दूध घेऊन नेलं म्हाताऱ्यासाठी। आणि आता म्हाताऱ्याला आयुष्यात तर कधी काही गोष्टी मिळाली नाही, म्हातारा लयच उतावळा झालता त्या गोष्टीसाठी। उतावळापणा करत करत म्हाताऱ्याला नाही का काय, म्हणजे म्हातारा लयच जोशमध्ये आला, जोशमध्ये होश होऊन गेला म्हातारा। त्याला भानच राहिलं नाही की आपण एक नाही का आपल्या वयाच्या मानानं किती करावं आणि किती नाही। मग अति प्रमाणात म्हाताऱ्यानं सर्व काही क्रीडा केली, अति प्रमाणात, त्याच्या वयाला ते झेपणार नव्हतं। मग खूप वेळा म्हाताऱ्याने क्रिया केल्यामुळे म्हाताऱ्याचा हृदयाचा काय म्हणतात त्याला, हृदयाचे ठोके वाढले म्हाताऱ्याचा एकदम। मग म्हाताऱ्याला असं नाही का हृदय खूप फास्ट काम करू लागलं, आणि म्हाताऱ्याचा बीपी, म्हणजे बीपी वाढला असणार, आणि जास्त वयाच्या मानानं आपण जास्त ताकद लावली, काम केलं तर काय होणार, त्याचा हृदयावर परिणाम होणार ना। आणि हृदयावर परिणाम झाल्यामुळे त्याला हार्ट बीट्स त्याच्या वाढल्या, आणि हार्ट बीट्स वाढल्यामुळे म्हाताऱ्याला हार्ट अटॅक आला, हार्ट अटॅक करून करून।
हार्ट अटॅक आल्यामुळे म्हातारा तिथंच गतप्राण झाला. हार्ट अटॅक येऊन जागेवरच गेला तो म्हातारा. सुहागरात झाली, इच्छा पूर्ण झाली, पण म्हातारा गेला. ओके, तर अशा प्रकारे म्हाताऱ्याची स्टोरी होती. ती बाई तर काय नंतर पण अजून विधवाच झाली. पहिलं तर तिचा नवरा वारलेलाच होता, नंतर म्हातारा केला तर हे असं झालं. एवढा पण म्हातारा नवरा नाही करायचा पैशासाठी. कसं आहे बघा, आता त्या म्हाताऱ्याच्या घरचे परत तिला हाकलून दिलं त्यांनी. म्हाताऱ्याची इस्टेट थोडीच तिला मिळू देणार आहे, तिला खूप कोर्ट कचेरी करायला लागणार. आणि तिच्या वयाच्या आसपास केला असता तिनं, किंवा तिच्यापेक्षा थोडासा लहान मोठा तरी चालला असता. म्हाताऱ्याशी लग्न करायची काही गरज नव्हती, कारण म्हाताऱ्या लोकांचं काही खरं नसतं. एकदा नाही का, एकदा ही झालेला एक नवरा वारला होता, परत एक चांगली संधी मिळाली होती. ती पण अशा संधीचं म्हणजे म्हातारा नवरा केल्यामुळं चूक झाली. परत त्या बाईचं अजून ही झाली, हाय तो पण नवरा मेला तिचा. आणि अशा प्रकारे म्हाताऱ्याच्या स्टोरीचा एंड झालेला आहे. तुम्हाला काय वाटतंय, म्हातारपणी लग्न करणे योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे, पण म्हाताऱ्यांना पण म्हाताराच जोडी म्हातारीच बघायला पाहिजे होती. साधारण 60 वर्षाची 65 वर्षाची जोडी पण सूट झाली असती आणि व्यवस्थित झालं असतं. कारण म्हातारी बरोबर काय ते म्हाताऱ्याची जोडी सूट झाली असती. आता ही बाई कशी यंग होती, 35 ते 40 एजमध्ये, माहिती तुम्हाला बायकांना, म्हणजे नाही का यंगच झाली ती, काही म्हातारी नव्हती, यंग होती. आता तिचा पण काही दोष नाही, म्हाताऱ्याचा पण काय आपल्याला दोष म्हणता येईल का नाही सांगता येत नाही. पण म्हाताऱ्याला एवढं म्हणजे होश पाहिजे होतं. एवढं आता 75 वर्ष केस पांढरे झालेत म्हणल्यावर एवढा पण होश हरवायचा नव्हता. एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, सारखंच कशाला करायचं म्हातारे. थोडा तरी फरक पडतच असतो. कसं माणसाचं शरीर जसं वय वाढेल तसं झिजत जात असतं. जसं जवानीत माणसाच्यात जोश असतो, तसा एवढा म्हातारपणीत 100% असेलच असं सांगू शकत नाही आपण. थोडा का होईना फरक पडलेला असतो. ओके, 75 म्हणजे आता काय थोडेच वर्ष, विकेट पडायला थोडेच वर्ष राहिले होते. आजकाल काय काही पण आजार विजार लागतात माग लवकरच, नाही का. हां, तो म्हातारा जरा धष्टपुष्ट असता तर काय हरकत नव्हती, पण काय आता त्याला झेपलं नाही काय आणि त्याचा द एंड झाला. तर खरी स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. बाय बाय. खूप दिवसांनी व्हिडिओ, कारण दिवाळीत व्यस्त होते, पाहुणे वगैरे त्यांच्यात होते व्यस्त. आत्ता जरा फ्री आहे. आपली कधी व्हिडिओ आज बघू आता टाकायचे असेच, काय तर सुचल ते टाकत असते मी.